जीवने यावद आदानम. लेखिका वृंदा टिळक. जीवने यावद आदानम स्यात् प्रदानम ततोधिकम. म्हणजेच ह्या जीवनात आपल्याला जितकं मिळालं आहे त्यापेक्षा अधिक आपण समाजाला परत करावे, ह्या विचारसरणीनुसार काम करणाऱ्या काही संस्थांचा हा अल्प परिचय. डॉक्टर सतीश कुलकर्णी, डॉक्टर नरेंद्र कुलकर्णी किंवा डॉक्टर अनंत पंढरे किंवा खरे तर हेडगेवार रुग्णालयातील कोणालाही तुम्ही भेटा, अगदी लगेच लक्षात येते की हा केवळ एक माणूस नसून वैयक्तिक यशापेक्षा समाजाच्या हिताला प्राधान्य देण्याची ही एक वृत्ती आहे. 1989 साली सर्वे संतु निरामयाः या ध्यासाने उत्तम प्रतीची आरोग्यसेवा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवून 7 तरुण डॉक्टर एकत्र आले व त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानाची स्थापना केली. त्यांच्याकडे ना पैसे होते ना रुग्णालयासाठी जागा होती ती फक्त अपार जिद्द, समाजाचे शरीर व मन सुदृढ करण्याची जिद्द, समाजाविषयी भरपूर प्रेम व माझ्या समाजाचे भले करणे हे माझे कर्तव्यच आहे, ही मानसिकता होती. जे माझ्याकडे आहे ते राष्ट्राच्या उन्नतीसाठी मी अर्पण करेन ह्या भावनेने समाजाच्या सेवेसाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले, कर्ज घेतले, अपार कष्ट केले व उभे राहिले डॉक्टर हेडगेवार रुग्णालय. रोग बरा तर व्हावाच, पण नंतरही माणूस आजारी पडू नये ह्यासाठी त्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य जपण्याचे व्रतच जणू ह्या सगळ्यांनी घेतले होते. अनेक अडचणी आल्या, संकटे आली. शहर व परिसरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवायची आणि तीही सामान्यातल्या सामान्य माणसाला परवडेल एवढ्या अत्यंत अल्प दरात, हे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यांनी रात्रंदिवस अथक परिश्रम केले. स्वतःच्या सुखाचा विचार न करता केवळ रुग्णालयाचा विचार केला व त्याचेच फळ आज आपल्याला दिसत आहे. त्यांच्या या कामात त्यांना साथ मिळत गेली. सध्या 35हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर रोज कमीत कमी 10 तास काम करीत आहेत. त्यांचे वेतन हे साधारण मध्यमवर्गीय जीवन जगायला लागेल एवढेच आहे. त्यातील कोणीही हेडगेवार रुग्णालयाशिवाय अन्यत्र नोकरी करत नाही. रुग्णालयाची स्वतःची भव्य इमारत आहे. 2013 आणखी एक इमारत तयार होऊन कार्यरत झाली आहे. कोणत्याही अत्याधुनिक रुग्णालयाच्या तोडीस तोड किंबहुना त्यापेक्षाही चांगली सेवा हेडगेवार रुग्णालय रुग्णांना पुरवित आहे आणि तेही जवळपास निम्म्या दरात. भारतात फार कमी ठिकाणी आढळणाऱ्या यंत्रसामुग्रीने सज्ज असे अद्ययावत कार्डियाक सेंटर, MRI व CT स्कॅनसाठी वापरात येणारी सर्वात नवीन तंत्रज्ञान सुविधा आणि IVF सेंटर हे विभाग रुग्णालयाच्या आधीच्याच उत्तम सुविधांमध्ये भर घालीत आहेत. आजूबाजूच्या खेडेगावांमधून रुग्णांचा ओघ सतत चालू असतो. अगदी रोजच्या मजुरीवर ज्यांचे जीवन चालते असेही रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर हे देवासमान आहेत. रुग्णालयातील बाकी कर्मचाऱ्यांचा सौजन्यपूर्ण व्यवहार व स्वयंसेवी सेवाव्रतींचा रुग्णांना कोणतीही मदत करायला तयार असणारा गट हे ह्या रुग्णालयाचे गौरव बिंदू आहेत. दत्ताजी भाले रक्तपेढी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानाद्वारा चालवली जाणारी दत्ताजी भाले रक्तपेढी ही केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील अग्रगण्य रक्तपेढींपैकी एक मानली जाते. रक्ताच्या बदल्यात रक्त असे न ठेवता स्वेच्छेने रक्तदान करण्याला इथे प्राधान्य दिले जाते. ना नफा ना तोटा तत्वावर ही अत्याधुनिक रक्तपेढी चालवली जात असल्याने रुग्णांची फार मोठी सोय झाली आहे. सावित्रीबाई फुले महिला एकात्मता समाज मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानाचा भाग असलेल्या
ह्या मंडळातर्फे अनेक प्रकल्प चालतात. स्वतःचा रोजगार सोडून दवाखान्यात येणे अनेक रुग्णांना शक्य नसते. अशांसाठी अनेक झोपडपट्ट्यातून, सेवा वस्तीतून आरोग्य केंद्रे चालवली जातात. तिथे नाममात्र दरात तपासणी, औषधोपचार केले जातात. तसेच आजूबाजूच्या जवळपास 25 खेडेगावांमधून रुग्णवाहिकांद्वारे फिरते दवाखाने चालवले जातात. अनेक खेड्यांमधून ज्यांना शहरातील दवाखान्यात येणे आर्थिक व शारीरिक कारणामुळे शक्य नसते, असे रुग्ण आठवड्यातील फिरत्या दवाखान्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. खराब रस्ते, ऊन पाऊस, दुष्काळ, प्राथमिक सुविधांचा अभाव, गरिबी, बेकारी, अंधश्रद्धा यांनी ग्रासलेल्या ग्रामीण भागासाठी आज हे दवाखाने नवसंजीवनी ठरले आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे आरोग्यविषयक अभ्यासक्रम देखील निरामय आरोग्य सेवा योजनेअंतर्गत चालवले जातात. सुदृढ आणि समर्थ नागरिक हवेत, तर केवळ शारीरिक स्वास्थ्याचा विचार करून चालणार नाही, तर समाजाचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य देखील जपले गेले पाहिजे, ह्या धारणेने अनेक प्रकल्प चालवले जातात. मराठवाड्यातील खेडोपाड्यात जिथे मुलगी ही गळ्यातली धोंड असे मानून तिचे 13व्या-14व्या वर्षी लग्न लावून दिले जाते, तिथे मुलींना शिक्षण व विकासाची संधी देऊन आत्मविश्वास मिळवून देणे हे मोठे काम किशोरी विकास प्रकल्प करत आहेत. औरंगाबादमधल्या झोपडपट्ट्या तसेच आसपासच्या 20-22 खेडेगावांमध्ये अल्पवेळच्या शाळा, व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य प्रशिक्षण, वयात येताना व आल्यावर घ्यायची काळजी, व्यक्तिमत्व विकास, माता बालक आरोग्य असे अनेक उपक्रम राबवले जातात. घरातल्या कामाचा धबडगा, दूरवरून पाणी भरणं, शेतीची कामं ह्या साऱ्यातून वेळ काढून मुली हे शिक्षण मोठ्या आनंदाने घेत असतात. ह्याखेरीज मंडळातर्फे चालणारे बाकी उपक्रम म्हणजे झोपडपट्टीत संगणक प्रशिक्षण केंद्र, HIV तपासणी, उपचार व सल्ला केंद्र, बचत गट, व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरं इत्यादी अनेक उपक्रम चालू आहेत. शेतकऱ्यांसाठी शेतातील नवीन तंत्रांची माहिती, सल्ले, पशुधन आरोग्य प्रकल्प, भगीरथ मृद व जलसंधारण प्रकल्प हे देखील मंडळ चालवते. मराठवाड्यात वृक्षारोपण मोहीम, तसेच ज्या गावातून वीज अजून पोचली नाही तिथे सौर ऊर्जेवर चालणारे दिवे वाटप इत्यादीही प्रकल्प चालू असतात. विद्यार्थ्यांना शिकता यावे ह्यासाठी आर्थिक मदत, अभ्यासिका व मार्गदर्शन दिले जाते. अनेक ठिकाणी सेवावस्तीत बालवाड्या चालवल्या जातात. ओमकार बालवाडी आपल्या नव्या पद्धतीचा अभ्यासक्रम, विना अनुदान प्रवेश, आनंद विहार शिबिरे, धम्माल नगरी, पालक प्रशिक्षण शिबिरे आदी प्रकल्पांमुळे नावाजली जात आहे. विद्यार्थ्यांच्या अभिरुचीनुसार शिक्षण, विद्यार्थी व शिक्षक यातील समतोल, तसेच विशेष विद्यार्थ्यांना सर्वसामान्य मुलांबरोबर शिकण्याची संधी व त्यांना जमतील ती कौशल्य शिकवणे ह्यासाठी ओमकार बालवाडी प्रसिद्ध आहे. हे इतके सगळे म्हणजे हेडगेवार रुग्णालय, दत्ताजी भाले रक्तपेढी, सावित्रीबाई फुले महिला एकात्मता समाज मंडळातर्फे चालणारे प्रकल्प, उपक्रम हे सगळे कसे शक्य होते? सेवाभावी व निस्वार्थ वृत्तीने काम करणारे डॉक्टर्स आणि इतर कार्यकर्ते, हितचिंतक आणि समाजातून पुढे होणारा मदतीचा हात ह्यावरच हे कल्याणकारी युगप्रवर्तक काम उभे राहिले आहे व ह्या पुढेही असेच बहरत राहील. अधिक माहितीसाठी संपर्क contact@hedgewar.org. फोन नंबर +912402331195.